पुढची महत्त्वाची बातमी, काँग्रेस पक्षाध्यक्षपद सोडायला राहुल गांधी अजूनही ठाम आहेत यावर आणि किंबहुना त्यांनी पक्षाला त्यांचा उत्तराधिकारी शोधायला 1 महिन्याची आता मुदत दिली आहे। त्यामुळे राहुल गांधींच्या जागी कोण याचा शोध सुरू झालाय आणि या स्पर्धेत सध्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचं नाव सर्वात अग्रस्थानी आहे। पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिलेले राहुल गांधी काही केल्या मागे हटायला तयार नाहीत। अशा वेळी प्रश्न पडलाय की गांधी नाही तर दुसरा कोण। दिल्लीच्या राजकीय वर्तुळात सध्या याची जोरदार चर्चा आहे आणि यातच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचं नाव समोर आल्यानं राज्यात चर्चेला एकच उधाण आलंय। पृथ्वीराज चव्हाण महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री राहिलेत। चव्हाणांनी 10 वर्ष पंतप्रधान कार्यालयात काम केलंय। पृथ्वीराज चव्हाण हे सोनिया गांधींचे निकटवर्ती आहेत। चव्हाणांच्या केंद्रीय पातळीवरच्या कामाची पक्षानं वारंवार दखल घेतली आहे। शरद पवारांना आव्हान देण्याची धमक असलेले नेते म्हणूनही पृथ्वीराज चव्हाणांची महाराष्ट्रात ओळख आहे। मीरा कुमार, सुशील कुमार शिंदे, नंतर शरद पवार आले तर शरद पवारांना घेऊन त्यांना अध्यक्षपद देऊन जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये विलीन केली तर फारच मोठी संधी आहे। ज्योतिरादित्य शिंदे आहेत, राजेश पायलट यांचे चिरंजीव सचिन पायलट आहेत। वाटतं हे 2 युवा नेतृत्व आज जरी ते म्हणजे ज्योतिरादित्य शिंदे आज हारले असले तरी त्यांच्याकडे ते नेतृत्व जाऊ शकतं। दरम्यान काँग्रेसनं नेतृत्व बदल करण्यापेक्षा कार्यपद्धतीत बदल करावा असं काही जणांना वाटतंय। इस तर्ज पर और इस अंदाज में इस पार्टी को चलाना अब नामुमकिन है। इसको अपने तौर तरीकों में बदलाव करना होगा। अध्यक्ष दोन्ही कोणी झालं तरी शेवटी जे एक मार्गदर्शन, नेतृत्व, घराण्याचं वलय वेगवेगळ्या जे आहे त्यामध्ये हे सर्वात जास्त प्रामुख्याने महत्त्वाचं आहे। ते त्यांच्या नेतृत्वाशिवाय चालणारच नाही। अध्यक्ष होतील ना, त्याला काय प्रश्न नाही, कुणी अध्यक्ष होऊ शकतो। काँग्रेसच्या स्थापनेपासून बहुतेक वेळा काँग्रेसचं नेतृत्व गांधी कुटुंबात राहिलं, पण जेव्हा जेव्हा गांधी कुटुंबाबाहेरील व्यक्तीला काँग्रेसची नेतृत्वाची संधी मिळाली तेव्हा काँग्रेसचा डोलारा ते पेलू शकले नाहीत। हा आजवरचा इतिहास आहे। तो इतिहास बदलण्याची संधी पृथ्वीराज चव्हाण यांना मिळते का आणि त्या संधीचं ते सोनं करतात का हे पाहणं महत्त्वाचं आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। आणि राहुल गांधी यांनी पायउतार होण्याचा जरी निर्णय घेतलेला असला तरी राहुल गांधींना नेमका पर्याय कोण, तर कोणकोणती नावं यामध्ये चर्चेत आहेत। एक तर नाव आपण बघितलं की पृथ्वीराज चव्हाण यांचं नाव चर्चेत आहे। कॅप्टन अमरिंदर सिंग जे मुख्यमंत्री आहेत पंजाबचे आणि पंजाबमध्ये त्यांनी काँग्रेसची घट्ट पकड बसवलेली आहे, ते जर अध्यक्ष झाले तर पंजाबची घडी विस्कटू शकते। दुसरं नाव आहे अशोक गहलोत, राजस्थानचे मुख्यमंत्री, उत्तम संघटन कौशल्य, पण त्यांचं वय जास्त असल्यामुळे तो एक मुद्दा महत्त्वाचा इथे ठरू शकतो। AK अँटनी आपल्याला माहिती आहेत माजी संरक्षण मंत्री आहेत आणि काँग्रेसचे ते निष्ठावंत मानले जातात, स्वच्छ चारित्र्य पण जनाधार नाही। त्यांचं वय देखील त्यांचा मुद्दा त्यामध्ये बाजूनं येत नाही। भाषेची अडचण हा देखील एक मुद्दा आहे। मल्लिकार्जुन खरगे जे कर्नाटकचे 3 वेळा मुख्यमंत्री राहिलेले आहेत, महाराष्ट्रासाठी काँग्रेस प्रभारी, पण दलित चेहरा हा जरी एक महत्त्वाचा मुद्दा असला तरी वयाचा मुद्दा इथे देखील अडचणीचा ठरू शकतो। भाषेची अडचण येऊ शकते। आणखीन एक महत्त्वाचं नाव म्हणजे शीला दीक्षित, दिल्लीच्या 2 वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या आहेत पंजाब आणि दिल्लीत, चांगला त्यांचा संपर्क आहे, पण वय हा मुद्दा देखील इथे उपस्थित होतो। देशव्यापी जनाधार त्यांना नाही। पी चिदंबरम देशाचे माजी अर्थमंत्री, इथे देखील वय जास्त हा मुद्दा आहे आणि जनाधार नाही। तामिळनाडूच्या बाहेर त्यांचा प्रभाव नाही। भाषेची अडचण इथे देखील येऊ शकते। महाराष्ट्रातलं काँग्रेसचं महत्त्वाचं नाव सुशील कुमार शिंदे जे माजी केंद्रीय गृहमंत्री आहेत, काँग्रेसचे निष्ठावंत आहेत, सोनिया गांधींच्या मर्जीतले, पण देशपातळीवर त्यांचा प्रभाव नाही। एक दुर्दैवी घटना आपण बघणार आहोत भुसावळमधली। सामरोद शिवारात पाणवठ्यामध्ये विष टाकून 18 निलगाई आणि 10 रानडुकरांची हत्या करण्यात आलेली आहे। 28 वन्य प्राण्यांची हत्या एकूण इथे झालेली आहे। भुसावळमधली ही दृश्य आपण बघतोय। कापूस लागवडीसाठी वन्य प्राणी त्रासदायक ठरतात म्हणून पाणवठ्यात विष टाकून त्यांची हत्या करण्यात आली असावी असा संशय इथे व्यक्त होतोय। इतरही बातम्यांचं पुन्हा भेटणार आहोत पण